नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीच्या ऐतिहासिक संदर्भासह आक्षेपार्ह विधान केल्याने महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडतर्फे पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध करण्यात आला। पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की केवळ माफी मागून हा विषय संपणार नाही। धीरेंद्र शास्त्री यांनी तात्काळ महाराष्ट्र सोडावा आणि भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। संभाजी ब्रिगेडने धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कथास्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा, फलक किंवा बॅनरचा वापर करू नये अशी मागणी केली। रेशीमबाग मैदानावरील मंचाच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमी फलकाचा उल्लेखही करत तो तत्काळ हटवण्यात यावा अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। ब्रिगेडच्या मते धीरेंद्र शास्त्री यांनी केलेले विधान वृत्तपत्रे आणि समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे। भविष्यात अशाच विचारसरणीचे लोक या विधानांचा आधार घेत खोटा इतिहास निर्माण करून तोच सत्य म्हणून समाजासमोर मांडू शकतात अशी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। फक्त धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागणे पुरेसे नसून ज्यांनी त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले त्या आयोजकांनीही सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। धीरेंद्र शास्त्री यांनी आक्षेपार्ह विधान केले तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। त्यांनी त्या वक्तव्याला तत्काळ विरोध न दर्शवल्याने संभाजी ब्रिगेडने त्यांचाही जाहीर निषेध नोंदवला आहे। आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण हेच आहे की याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलेलंच आहे की धीरेंद्र ब्रह्मचारीने जे धीरेंद्र शास्त्रीने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि रामदासांच्या संबंधाबाबत जे विधान केलेलं आहे, संबंधाबाबत म्हणण्यापेक्षा त्यांनी असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकल्यानंतर त्यांनी ते आपल्या गुरुजवळ गेले आणि आपलं मुकुट त्यांच्या पायाशी ठेवून त्यांना विनंती केली की आता मी खूप थकलेला आहो आणि हे जे राज्य आहे हे राज्य तुम्हाला हवाली करतो, आता हे तुम्ही सांभाळ। त्यावर रामदासांनी असं म्हटलं की तुम्ही मला गुरु मानता, तुम्ही माझे चेले आहात, तर चेल्याचं जे काम आहे की गुरूंनी दिलेली आज्ञा तुम्हाला पाळावी लागेल आणि मी अशी आज्ञा करतो की हे जे मला जे दिलेलं राज्य आहे हे आता माझं राज्य झालेलं आहे आणि हे राज्य माझ्यातर्फे तुम्ही चालवावं असं मी तुम्हाला आदेश देतो। आता या संपूर्ण घटनाक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री किंवा त्या विचाराचे जे लोक आहेत, जी विचारधारा हजारो वर्षापासून या देशामध्ये काम करून राहिलेली आहे, यांना हे सिद्ध करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे काही कर्तृत्व, त्यांनी जे काही इतिहासामध्ये ज्या कर्तृत्वाची नोंद झालेली आहे ती नोंद यदा कदाचित जर रामदास स्वामी हे जर छत्रपतींचे गुरु नसते तर त्यांना हे सर्व जे आहे हे एवढं कर्तृत्व दाखवता आलं नसतं। ही जी विचारधारा जी हजारो वर्षापासून काम करून राहिलेली आहे, त्यांनी प्रत्येक महापुरुषाच्या मागे कोणी ना कोणीतरी एक टवाळखोर माणूस आपला एक उभा केलेला आहे आणि हे सिद्ध कारण की यांच्याकडे महापुरुष म्हणण्याला किंवा जागतिक कीर्तीचे लोक किंवा ज्यांनी मानवतेसाठी काम केलेलं आहे, ज्यांनी संपूर्ण समाजासाठी काम केलेलं आहे, अशा प्रकारचं गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा त्याच्या अगोदर सुद्धा एकही व्यक्ती या संघटनेनी किंवा या विचारधारेनी पैदा करू शकले नाही। त्यामुळे जिथे जिथे महापुरुष असतील, ज्या ज्या समाजामध्ये महापुरुष असतील, ज्या ज्या ठिकाणी महापुरुष दिसतील त्या ठिकाणी आपला एक छोटभैया नेता किंवा छोटभैया महाराज त्याच्यासोबत द्यायचा आणि इतिहासाची खोडतोड करून इतिहासामध्ये हे सिद्ध करायचं की तो आमचा जो माणूस जर नसता तर तुमच्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती। आणि हे आजच चालू नाही आहे, याच्या अगोदर सुद्धा। आता याच्या मागे आणखी एक फार मोठी भूमिका आहे जी सर्वसाधारण लोक समजू शकत नाही। म्हणजे बहुजन समाज एक तर शिक्षण किंवा शिक्षणाच्या ऐवजी पुस्तकं वाचण्यामध्ये फार कमी लोक आहेत। परवाच्या दिवशी जे हेडलाईन आलेली आहे, म्हणजे इंग्लिश पेपरमध्ये सुद्धा असो, मराठी पेपरमध्ये एक फार मोठी हेडलाईन आलेली आहे, धीरेंद्र
शास्त्रींनी जी म्हटलं ती एक मोठी, हा रेकॉर्ड झालेला आहे सर. हा 50 वर्षांनंतर हीच हेडलाईन, पेपरमध्ये आलेली हीच हेडलाईन दाखवून त्याच्यावर पुस्तक लिहिल्या जाईल. आणि याचा जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊच्या बाबतीत जी बदनामी करण्यात आली, जेम्स लेनला जो पुरावा देण्यात आलेला आहे तो अशाच प्रकारचा कुजबुजी मार्फत तयार झालेला पुरावा देण्यात आलेला होता. आजची 24 तारखेची हेडलाईन ही येणाऱ्या 50 वर्षानंतर हा इतिहासाचा एक ठोस पुरावा म्हणून हे लोक सादर करतील. आणि अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर जे महापुरुष झालेले आहे, ज्यांनी मानवतेच्यासाठी काम केलेलं आहे, या सर्व लोकांची बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे. एक मुद्दा मांडायचा त्यात. थांबा नाही, यांच्या जोडीला पहिल्या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने एक मुद्दा मांडायचा, फक्त एक मुद्दा त्याला जोडून आहे. काय प्रश्न? काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की धीरेंद्र शास्त्रीने माफी मागून चालणार नाही. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी. त्यांनी कोणता संदर्भ घेतलेला आहे, कोणत्या पुराव्याच्या आधारावर हे स्टेटमेंट केलेलं आहे, याचं त्यांनी आम्हाला प्रूफ द्यावं. किंवा जर त्यांना आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. आणि त्यांनी केलेले जे आहे वाक्य आहे हे केवळ माफी मागून चालणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आमची पहिली आणि मुख्य मागणी. नाही, तसा नाही झालेला आहे. त्यांनी त्यांचाच व्हिडिओ एकदा 2-3दा पुन्हा पाहावा. किंवा त्यांनी आम्हाला जर चर्चेला बोलावलं तर त्यांची जी व्हिडिओ आहे, क्लिप आहे, ती आमच्या जो सेव्ह केलेली आहे, आम्ही तो व्हिडिओ त्यांना दाखवू. त्याच्यासोबत काही पत्रकार लोक असतील, काही या शहरातील सन्माननीय व्यक्ती असतील, अशा लोकांच्या समोर आम्ही त्यांनी काय म्हटलेलं ते ती क्लिप दाखवा. आंदोलन करणार आहे, 29 तारखेला 29 तारखेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे महाल, इथे हजारोच्या संख्येने आम्ही तिथे जमणार आहोत आणि निषेध करणार आहोत. महाराष्ट्र सरकारचा निषेध करणार आहोत. आणि आमच्या ज्या मागण्या आहे, धीरेंद्र शास्त्रीवर कारवाई करावी, ही आमची जी मागणी आहे ती मागणी आम्ही शासनासमोर ठेवू. माझं नाव दिलीप खोडके, मी मराठा सेवा संघाचा विभागीय अध्यक्ष आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ येत्या 29 एप्रिल रोजी नागपूरच्या महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारकाजवळ संभाजी ब्रिगेडतर्फे उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या आंदोलनातून संघटना आपल्या मागण्या आणि संताप तीव्रपणे व्यक्त करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.